श्रोते हो, सप्रेम जय भीम। आज मी आपल्यासमोर प्रबुद्ध मीडियासाठी एक विषय घेऊन आलो आहे। माझे मित्र डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांनी प्रबुद्ध व्याख्यानमाला चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक विचार मांडण्याचा त्यांनी प्रस्ताव माझ्या पुढे मांडला आणि मग एक विषय घेऊन आपल्या पुढे आलेलो आहे। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं एक भारदस्त व्यक्तिमत्व। अमोघ वाणी, धारधार लेखणी, सुस्पष्ट विचार, निष्कलंक आचार, सत्यनिष्ठा आहे, ज्ञानोपासना, एक स्फूर्तिदायक जीवन, रूढीच्या भयंकर विळख्यामध्ये सापडलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी ज्याला आम्ही भीमसफाई म्हणतो, अशा प्रकारची रूढीच्या काळ्या कुट्ट ढगांना हटवण्यासाठी एक झंझावात लागतो, तसाच झंझावात म्हणजे बाबासाहेब आंबेडकर। या संस्कृतीवरील अस्पृश्यतेचा कलंक बाबासाहेबांनी धुवून काढला। मेंदूला जो लागलेला रोग होता त्या रोगावर चोख इलाज केला। त्यामुळे बहुजन समाजातील जे लायक आहेत त्यांना आज संधी मिळालेली आहे। बाबांनी स्त्री पुरुष समानतेसाठी सुद्धा खूप कार्य केलं। हिंदू धर्मात राहून अधिकार प्राप्त करण्यासाठी लढा उभारला, त्यासाठी खूप मेहनत घेतली त्यांनी। काळाराम मंदिराचा प्रश्न होता, जनावरांना जिथं पाणी पिण्यास मुभा होती तिथं माणसांना मात्र दूर ठेवलं जायचं, तो हक्क आम्हाला पण आहे, अशा प्रकारची हाक बाबासाहेबांनी दिली। परंतु सगळं व्यर्थ ठरल्यानंतर बाबासाहेबांनी धर्मांतराचा ऐतिहासिक निर्णय घेतला। प्रस्थापिताविरुद्ध लढायचं असेल तर त्यांच्यापेक्षाही अधिक बुद्धिमान झालं पाहिजे, म्हणून शिक्षणाचं महत्व त्यांनी सांगितलं, अगदी ठासून। पण केवळ शिक्षण घेणं एवढंच उद्दिष्ट असलं नाही पाहिजे। शिक्षणाबरोबर माणसाचं शीलही सुधारलं पाहिजे, कारण शीलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे। आयुष्यभरामध्ये बाबांनी कधी खोट्याची बाजू घेतली नाही आणि सौदेबाजी तर मुळीच नाही। या सार्वभौम भारताच्या जडणघडणीमध्ये बाबासाहेबांचं योगदान अतुलनीय, कोणाची तुलना करता येणार नाही इतकं आहे। त्यांनी रचलेलं जे संविधान आहे, जगभरातल्या लोकशाहीच्या मंदिरामधलं एक पवित्र असं, ज्याला आम्ही धर्मग्रंथ म्हणतो, तशा प्रकारची संविधानाची रचना बाबासाहेबांनी केलेली आहे। आणि म्हणूनच या कार्याचा उजाळा सगळ्यांना माहिती आहे, परंतु एका वेगळ्या विषयासाठी मला डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांनी बोलायला सांगितलं। खरं तर ही आपल्याशी सुसंवाद आहे, त्याला व्याख्यानामध्ये व्याख्यानमाला वगैरे असं म्हणण्याचं काही कारण नाही। परंतु इतकं कार्य बाबांचं मोठं आहे की त्यांच्या आर्थिक विचाराच्या बाबतीमध्ये जे त्यांनी कार्य केलेलं आहे, इतर कार्य एवढं मोठं आहे की हे कार्य झाकून गेलेलं आहे। डॉक्टर नरेंद्र जाधवांनी अतिशय सुंदर असं त्याचं विवेचन केलेलं आहे। बाबासाहेबांना राजकीय लोकशाही बरोबरच सामाजिक आणि आर्थिक लोकशाही अभिप्रेत होती।
आणि त्यासाठी आर्थिक विचारावर त्यांनी जे चिंतन केलेलं आहे ते फार महत्वाचं आहे. आणि यासाठीच मी आपल्या समोर काही मुद्दे मांडणार आहे. बाबासाहेबांचा मूळ विषय, मुख्य विषय होता MA ला अर्थशास्त्र. त्यामध्येच त्यांनी PhD केली आणि त्याच्यामध्ये डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीसाठी त्यांनी जो प्रबंध लिहिला, भारतीय रुपयाचा प्रश्न, प्रॉब्लेम ऑफ रुपी, अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रकारचा हा प्रबंध होता. भारतीय रुपयाचा विनिमय दर काय, विशिष्ट कालखंडाचा विचार केला. त्यांनी जो कालखंड निवडलेला आहे त्या काळाचा जर विचार केला तर हा रुपयाचा जो प्रश्न आहे तो त्या प्रबंधामध्ये त्यांनी मांडलेला आहे. जसे की पाऊंडाच्या तुलनेमध्ये रुपयाचा दर काय असला पाहिजे आणि वेळोवेळी ब्रिटिश सरकारनं या बाबतीमध्ये कशी दुटप्पी भूमिका घेतलेली आहे. अतिशय सुरेख अशा प्रकारचं वर्णन त्या ग्रंथामध्ये त्यांनी, प्रबंधामध्ये केलेलं आहे. रुपयाचं परिमाण काय असलं पाहिजे, त्यावेळेला फार मोठे तत्वज्ञ होऊन गेले अर्थशास्त्रामधले, ज्यांचं नाव आहे लॉर्ड जॉन मेनॉर्ड केन्स. जागतिक पातळीवर ज्यांचं नाव झालेलं होतं अशा व्यक्तीबरोबर बाबासाहेबांची चर्चा झालेली आहे, त्यांच्याशी वाद झालेला आहे. वाद एवढ्यासाठी, जगाच्या तुलनेमध्ये सुवर्ण परिमाण चांगलं असेल पण भारतीय तुलनेमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला ते कसं बरोबर नाही, या संदर्भातलं त्यांनी विवेचन लॉर्ड केन्स बरोबर केलेलं होतं. लॉर्ड केन्सचं म्हणणं होतं की सुवर्ण परिमाण सध्याच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये स्वीकारणं बरोबर नाही. काही अंशी ते ठीक आहे, परंतु बाबासाहेबांनी जो धोका सांगितलेला होता त्याच्याशी जर आपलं नातं जोडलं गेलं नाही सुवर्ण परिमाणाशी, तर कोणते धोके अर्थव्यवस्थेला भोगावे लागणार आहेत. अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ होईल आणि त्या चलनवाढीमुळे होईल काय, वस्तू आणि सेवांची संख्या कमी आणि चलन जास्त, मग त्याचा परिणाम भाववाढीमध्ये होणारच आणि सामान्य जनता त्याच्यामध्ये भरडली जाणार. अर्थव्यवस्था ही डळमळीत होणार. कारण त्याचा फायदा कोणाला मिळणार, श्रीमंतांना मिळेल. श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातील आणि गरीब अधिक गरीब होत जातील. आता सुवर्ण परिमाणाचा जरी आज विचार नसला तर त्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे, त्या काळात व्यक्त केलेली भीती आहे, आजही आहे तीच. दुसरा एक भाग बाबासाहेबांनी PhD साठी निवडलेला होता, भारतीय राजस्व काय आहे, राजस्वाचं विकेंद्रीकरण कसं असलं पाहिजे, ज्याला आजच्या भाषेमध्ये इंग्रजीत पब्लिक फायनान्स म्हणू आम्ही, सार्वजनिक अर्थव्यवस्था. याच्यामध्ये मुख्यत्वे करून केंद्र सरकार आणि घटक राज्य यांचे आर्थिक संबंध कसे असले पाहिजेत या संदर्भातलं विवेचन आहे. आज पाहतो आम्ही दर 5 वर्षांनी एक वित्त आयोग नेमला जातो. केंद्र सरकारने राज्य सरकारला कोणती आर्थिक मदत करायची आहे आणि राज्य सरकारांनी केंद्र सरकारला कोणत्या स्वरूपामध्ये आर्थिक मदत द्यायची आहे. हे जे देवाणघेवाण आहे त्याचा त्या काळामध्ये बाबासाहेबांनी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं
विवेचन केलेलं होतं. आणि म्हणून हे आपण बाजूला ठेवतो. बाबासाहेबांचं कार्य, इतर कार्य मोठं आहे, सामाजिक कार्य. त्यांना आयुष्यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या संधी आल्या, परंतु त्या संधी केवळ आपला उद्धार करण्यासाठी, बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आयुष्य त्यांनी वेचलं. आणि म्हणून हे जे कार्य आहे, आर्थिक कार्य विशेष करून, ते झाकळून गेलेलं आहे. डॉक्टर नरेंद्र जाधवांनी अतिशय सुंदर विवेचन केलेलं आहे. त्यांचा अभ्यास दांडगा आहे त्याच्या बाबतीमध्ये. आणखीन एक मुद्दा त्याच्यामध्ये महत्वाचा आहे की जाती व्यवस्थेचं अर्थकारण याविषयी बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं. भारतामध्ये महात्मा गांधी त्यांनी दिलेला शब्द एक प्रमाण मानला जायचा. महात्मा गांधीने सुद्धा जाती वर्ण व्यवस्थेचं समर्थन केलेलं आहे, केवळ श्रमविभागणीचा आधार घेऊन. श्रमविभागणी ही आवश्यक आहे म्हणायची ती, आणि ती वर्ण व्यवस्थेने केलेली आहे. बाबासाहेबांचा वेगळा विचार आहे. त्यांचं म्हणणं आहे श्रमविभागणी जरुरी आहे, परंतु जन्मावर आधारलेली श्रमविभागणी त्यांना मान्य नाही. वर्ण व्यवस्थेनं काय केलेलं आहे, जन्मावर आधारून अशा प्रकारची श्रमविभागणी केलेली आहे. कुंभाराचाच व्यवसाय करायचा, त्याच्या मुलानं, त्याच्या पिढ्यानपिढ्यांनी. सुतारानं त्याच्या पिढ्यानपिढ्यांनी तोच व्यवसाय करायचा. हे जे जन्मावर आधारलेली श्रमविभागणी बाबासाहेबांना मान्य नव्हती. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्याच्यात जे कौशल्य आहे त्या आधारानं श्रमविभागणी असायला पाहिजे. जी वर्णव्यवस्थेनं श्रमविभागणी लादलेली आहे ती अमानवीय आहे. आणि त्यानुसार बाबासाहेबांचा जो विचार आहे तो अगदी प्रॅक्टिकली दिसतो आपल्याला. आणि आज सगळ्या थरातून मोठ्या मोठ्या पदावर जी माणसं गेलेली आहेत केवळ त्या विचारामुळे जाऊ शकलेली आहेत. घटनेमध्ये तशा प्रकारची तरतूद करण्यात आली. आणि म्हणून अतिशय सामान्य झोपडीमध्ये राहणारा मनुष्य सुद्धा आज अधिकारी पदावर जाऊ शकतो. हे श्रमविभागणीचं तत्व बाबासाहेबांना मान्य होतं. आणखीन एक अतिशय विवेचन सुंदर अशा प्रकारचं त्यांनी मांडलेलं आहे, ते म्हणजे विकासाच्या बाबतीतली अर्थनीती काय, प्लॅनिंग, डेव्हलपमेंट प्लॅनिंग कशा प्रकारचे असले पाहिजे. आर्थिक विकासाचं नियोजन करताना कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी पहिल्यांदा गरिबी हटवणं हे उद्देश आर्थिक नियोजनाचा असला पाहिजे. आर्थिक विषमता कमी करणं हा उद्देश नियोजनाचा असला पाहिजे. डॉक्टर अमर्त्य सेन, ज्यांना आपण नोबल प्राइज विनर म्हणतो, आपण नोबल पारितोषिक विजेते, त्यांनी सुद्धा या गरिबीच्या, पॉवर्टीच्या अर्थशास्त्रावर आपला प्रबंध लिहिला. आणि बाबासाहेबांना ते अतिशय केंद्रस्थानी मानायचे. विषमता कमी झाली पाहिजे हे देशाच्या प्लॅनिंग कमिशनचं, विकासाच्या अर्थनीतीचं तत्व असलं पाहिजे. आता बरेच लोक म्हणतात हे मार्क्सच्या विचारसरणीच्या जवळ बाबासाहेबांचा विचार जातो, पण तसं नाही. फार जमीन आसमानाचा फरक आहे. मार्क्सचं म्हणणं काय होतं, आर्थिक विषमता कमी करण्यासाठी श्रमिकांनी संघटित होऊन श्रमिकाची हुकुमशाही निर्माण करायची कोणत्याही पद्धतीनं.
भांडवलशाहीवर म्हणजे विजय मिळवायचा असेल तर श्रमिकांची हुकुमशाही आणल्याशिवाय हे घडत नाही. पण बाबासाहेबांचं तत्व तसं नाही. मानवी जीवन मूल्यांचा कुठल्याही प्रकारचा म्हणजे ती पायदळी तुडवली नाही पाहिजे. मार्क्सवादामध्ये तसं नाही. मानवी जीवन मूल्ये तुडवली तरी चालतील, परंतु त्यांची हुकुमशाही आली पाहिजे. परंतु बाबासाहेबांनी या गोष्टीला विरोध केला आणि मार्क्सचा जो झंझावात होता त्या काळामध्ये, भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारची विचारसरणी होती, परंतु भारतामध्ये मार्क्सवाद जर थोपवला कोणी असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी. फार मोठं योगदान आहे ते. त्यांना आणखीन एक गोष्ट सांगायची होती. व्यक्ती स्वातंत्र्याचे ते फार मोठे पूजक होते. त्यामुळे सगळीच्या सगळी संपत्ती ज्याला काय म्हणू आपण, शासकीय स्वरूपाची म्हणजे सामाजिक स्वरूपाची असावी असं त्यांचं म्हणणं नव्हतं. मर्यादित प्रमाणात, ज्याला आपण राष्ट्रीयकरण म्हणतो, नॅशनलायझेशन, मर्यादित प्रमाणामध्ये काही संपत्तीचं राष्ट्रीयकरण असायला पाहिजे आणि बाकीची संपत्ती ही खाजगी लोकांमध्ये असली पाहिजे. उदाहरण सांगायचं झालं तर जे मोठे अवजड उद्योग आहेत त्या अवजड उद्योगांचं राष्ट्रीयकरण असलं पाहिजे आणि छोटे छोटे उद्योग हे खाजगीमध्ये असले पाहिजेत. सामूहिक शेती सुद्धा ते मान्य करायचे, म्हणजे सामुदायिक शेतीचा प्रयोग सुद्धा त्यांना मान्य होता. परंतु खाजगी संपत्तीला त्यांनी विरोध नाही केला. खाजगी संपत्ती असायला पाहिजे अशा प्रकारची त्यांची एक धारणा होती. ती एक प्रेरणा असते माणसाला. जसं की माझं काही स्वतःचं असेल घर तर मी ते अधिक सुबक चांगल्या प्रकारे ठेवतो. जर मी कोणाच्या घरी भाड्यानं राहत असेल तेवढी काळजी घेत नाही. तसं सरकारी मालमत्तेची मनुष्य तितकी काळजी घेत नाही. खाजगी मालमत्तेकडे अधिक चांगल्या पद्धतीनं तो बघतो. म्हणून ती प्रेरणा खाजगीकरणाची, याचा अर्थ सगळ्या गोष्टीचं खाजगीकरण व्हावं अशी त्यांची इच्छा नव्हती, धारणा नव्हती. तर या पद्धतीनं अनेक प्रकारचे, आता या व्हिडिओला थोडीशी मर्यादा असल्यामुळं काही गोष्टींचाच उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. परत कधीतरी आपल्या भेटीसाठी असाच विषय घेऊन येईन. हे जे विचार तो आपण ऐकलात, खरोखरच प्रबुद्ध मीडियाचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद.